पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सुरू असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकांवर कार्यकर्ते विशाल रामदास यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षात रस्ते, पूल, मेट्रो, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. ही विकास कामे डोळेझाक करून नाकारण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप होत आहे. निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. मात्र आमच्यासाठी राजकारणापेक्षा पुणेकरांचा विकास हा केंद्रबिंदू आहे. पुण्यातील पायाभूत सुविधांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. SRA प्रकल्प, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई यासारख्या प्रश्नांवर काम सुरू आहे. दरम्यान विरोधकांकडे ठोस विकासाचा अजेंडा नसल्याने ते टीकेचे राजकारण करत आहेत, असा आरोप करत आहे. पुणेकर जनतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. पुणेकरांनी विकास आणि स्थिरतेला मत द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. नमस्कार, माझं नाव विशाल वसंत रामदासी. मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून कोथरूड मतदारसंघाचा माझ्याकडे जबाबदारी आहे. याच्या आधी सचिव, उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदारसंघामध्ये म्हणजे माझ्याकडे होत्या आणि एक अतिशय चांगलं काम कर्वेनगरमध्ये उभं करण्याचा मी प्रयत्न केला प्रभाग क्रमांक 30 मध्ये. पुणे शहरामध्ये 2017 साली शेवटच्या इलेक्शन झाल्या. त्यानंतर 3 ते 3.5 वर्ष प्रशासक राज होता. भारतीय जनता पार्टीचे इथं 100 नगरसेवक होते. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एक पार्टी म्हणून नगरसेवकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकनेते जे आहेत त्यांनी अतिशय प्रचंड काम गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये उभं केले आणि आपल्या डोळ्याला दिसेल असं काम उभं केले. त्यामुळे अतिशय चांगलं आणि पॉझिटिव्ह राजकीय वातावरण पुणे शहरात आहे आणि भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला केलेल्या कामाच्या अनुषंगाने एक विकासाचं धोरण ठेवून अतिशय चांगलं आणि पॉझिटिव्ह वातावरण असून भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी होताना तुम्हाला 16 तारखेला दिसतील आणि या सर्व उमेदवारांच्या जीवावरती एक सक्षम महापौर पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचा झालेला तुम्हाला दिसेल. त्या आरोपांवरती बोलण्यापेक्षा मी दादांवरती बोलेन. कोण काय आरोप करत आहे बघा, राजकारण आहे. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती येणार त्याच्या पद्धतीने तो आरोप करणार. जो माणूस इतक्या वर्ष पार्टीमध्ये असतो त्याला तिकीट नाही मिळालं तर हे राजकारण आहे, तो विरोधात बोलणार. पण आदरणीय दादा किंवा आमचे नेते मार्गदर्शक मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी उमेदवार बघून भारतीय जनता पार्टीत अशीच तिकीटं दिली जात नाहीत. याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे सर्वे होतात. अगदी तिकीट द्यायच्या आदल्या 1-2 दिवसाआधी पण हे सर्वे केले जातात आणि त्या सर्वेच्या आधारावरती हे सर्वे कधी कोणाला दाखवले जात नाही. कुठल्या उमेदवाराला आज म्हटलं जात नाही की हे तुमचा सर्वे असा आलाय, तुमचा सर्वे तसं. पण ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार त्या प्रभागाचा विचार करूनच हे सगळे उमेदवार फायनल केले जातात किंवा उमेदवार दिले जातात. त्यामुळे आदरणीय दादा किंवा आदरणीय अण्णा यांच्या हातात निर्णय असतात, पण ही सगळी भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश स्तरावरचे नेते आहेत, आदरणीय देवेंद्रजी आहेत. या सगळ्यांच्या मतानुसार उमेदवार फायनल केले जातात. हे काही एकट्या दादा अण्णांच्या मतानुसारच फायनल केले जातात असं नाही. ही पार्टी कोणाची मालकीची पार्टी नाहीये. या पार्टीचा कोणी ओनर नाहीये. त्यामुळे हे सर्वसमावेशक निर्णय या पार्टीमध्ये होतात. कुठल्याही एका माणसाच्या निर्णयानुसार काही गोष्टी या पार्टीत होत नाहीत. एवढं भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे.
आज म्हणजे दादांविषयी, अण्णांविषयी बोलायचं झालं किंवा आमच्या स्वतःच्या विषयी बोलायचं झालं, तर मी स्वतः माझ्या अर्धांगिनी डॉक्टर एकता विशाल रामदासी, ज्या गेले 11 वर्ष दिनातमध्ये सेवा देतात, त्यांच्यासाठी आम्ही इच्छुक होतो. आम्ही कर्वेनगरमध्ये अतिशय चांगलं काम मागच्या 5 ते 6 वर्षात उभं केलं होतं. घराघरांपर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो आणि कर्वेनगर सारख्या ठिकाणी असा सक्षम उमेदवार, एक चांगला ताकदीचा उमेदवार म्हणून आम्ही पार्टीच्या समोर गेलेलो होतो. आता अनेक लोकांची तिकीट माझ्या सकट, म्हणजे माझ्या अर्धांगिनी सकट पार्टीने त्यांचा विचार नाही केला. याचा अर्थ असा नाही की आम्ही दादांच्या किंवा अण्णांच्या विरोधात कुठली भूमिका घेतली. आम्हाला अनेक लोकांकडनं विचारणा झाली, तुम्ही या, आम्ही तुमच्याकडे, तुमचा एक चांगला सक्षम चेहरा आहे, तुम्ही आमच्याकडे या. पण दादा आणि अण्णा हे असे नेते आहेत की आज ना उद्या, किंवा ही पार्टी, भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी की जे आज ना उद्या तुम्हाला न्याय देईल. तुमचा संयम यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि आदरणीय दादा आणि अण्णांकडे बघून, पार्टीच्या विचारधारेकडे बघून कुठलाही दुसरा निर्णय आम्ही घेतला नाही आणि घेणारही नाही. अतिशय वेगवेगळे प्रकार या पुणे शहरात घडले. म्हणजे लोकांनी या पार्टीतून त्या पार्टीत प्रवेश केला, बरेचशे गोष्टी घडल्या, किंवा अनेक वेगवेगळे स्टेटमेंट्स जेव्हा तुम्हाला तिकीट मिळत नाही तेव्हा लोक करतात. आणि म्हणजे अगदी काही वावड्या उठवतात. तशी कुठल्याही वावड्या न उठवता आपल्या नेत्यांबद्दल सर्वोच्च सन्मान ठेवून आम्ही या पार्टीच्या विचारधारेवर एकरूप राहून अजूनही पार्टीत अतिशय वेगाने काम करतोय. मी तर माझं तिकीट, माझ्या मिसेसचं तिकीट कट झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला. म्हणजे ही एक विचारसरणी असते आणि त्या विचारसरणीला धरून तुम्ही जर काम केलं तर यश आज ना उद्या तुम्हाला मिळतं. हा विचार करूनच आम्ही पुढे चाललो. दादा बद्दल बोलायचं झालं स्पेसिफिकली, तर दादा आमदार झाल्यापासून, दादा तुम्ही जर बघितलं तर पहिल्या टर्मला ज्या मतांनी विजयी झाले त्याच्यापेक्षा आत्ता 2024ला जेव्हा दादा निवडून आले तेव्हा 1,12,000 मतांनी दादा विजयी झाले. दादांनी या मतदारसंघात एवढं प्रचंड काम उभं केलंय की अगदी लहान मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचे हप्ते मुलींचे भरण्यापासून ते अगदी मानसी सारखा प्रकल्प, सुखदा सारखा प्रकल्प, ज्याच्यामध्ये अक्षरशः तुमच्या माता भगिनी जेव्हा म्हणजे जेव्हा त्या प्रेग्नंट असतात तेव्हा त्यांच्या आहारापासून जी काळजी घेतली जाते, ते अगदी डिलिव्हरी होण्यापर्यंतची काळजी ही सगळी त्या सुखदा उपक्रमामार्फत घेतली जाते. मानसी उपक्रम आहे ज्याच्यामध्ये अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी मेडिक्युअर पेडिक्युअर पासून सगळं मुलींना तुमच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यांना त्याचं प्रशिक्षण पण दिलं जातं जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभं राहतील. दादांनी या मतदारसंघात अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांच्या लग्नाला, ज्या आर्थिकदृष्ट्या हतबल आहेत, अगदी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या चमच्यापासून ते त्यांच्या ह्याला आपण जे रुखवत म्हणतो किंवा झाल म्हणतो, अशा सगळ्या गोष्टी दादांनी त्यांच्या मार्फत पुरवल्या गेलेल्या आहेत. दादांनी जे काम या मतदारसंघात उभं केलं ते काम मला वाटत नाही इथून पुढे कोणी उभी करू शकेल किंवा याच्या मागेही कोणी उभं करू शकलं. त्यामुळे अतिशय प्रचंड काम या मतदारसंघात उभं केलं आणि त्यामुळेच दादांचा हा मोठा विजय झालेला तुम्ही बघितला. त्या व्यक्तीबद्दल अगदी म्हणजे स्वतःच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आजपर्यंत पेपर विक्रेत्यांपासून ते रिक्षा चालकांना सीएनजी कूपन वाटप करण्यापर्यंत अनेक विविध उपक्रम दादांनी घेतले. अगदी स्वेटर वाटप, रेनकोट वाटप, या आपल्या पेपर विक्रेत्यांना, अशा अनेक उपक्रम झाले. अजून याच्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर मोफत फिरता दवाखाना आहे, मोफत वाचनालय आहे. असे अनेक स्पॉट्स आहेत जिथं हे फिरता दवाखाना, फिरते वाचनालय, तिथं जाऊन त्या गाड्या थांबतात. लोकांना मोफत आरोग्य सेवा, मोफत वाचन सेवा दिली जाते. समुत्कर्ष नावाच्या एका उपक्रमामधून या मतदारसंघातील अनेक गरजू नागरिकांना त्या अन्नधान्यामध्ये अगदी 40-50% सूट देऊन ते धान्य नागरिकांना, गरजू नागरिकांना उपलब्ध करून
साठी दादांनी खूप प्रयत्न केला आणि माझ्या अंदाजे प्रभागातील म्हणा किंवा मतदारसंघातील म्हणा, बऱ्याचशा नागरिकांनी त्या उपक्रमात सहभागी घेतला. दादांचं जे स्वतःचं ऑफिस आहे त्यामार्फत ई सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अगदी निशुल्क ₹1ही न घेता तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्स, रेशन कार्ड पासून ते तुमचे अगदी सगळे शासकीय दाखले हे मोफत काढले जातात. याचा फॉलोअप घेतला जातो आणि ते दाखले पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वतःहून त्यांचा फोन येतो. तुम्हाला कुठलाही फॉलोअप वैयक्तिक घ्यावा लागत नाही. एवढी सुंदर सेवा दादा या मतदारसंघात गेले आज 6 ते 7 वर्ष त्यांच्या कालावधीत देत आहेत. मला वाटत नाही अशी सेवा कुठल्या ह्याच्या आधी या मतदारसंघात कोणीच उपलब्ध करून दिली असेल नागरिकांना. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मायबाप बंधू जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सारख्या सक्षम, ज्यांनी तुमच्या पुढे आज 5 ते 7 वर्षात मेट्रो आणून नुसती दाखवली नाही कागदावर, तर ती तुम्हाला सेवा उपलब्ध करून दिली. आज 2 लाख पुणेकर प्रवास करतायत त्या मेट्रोमधून. असे अनेक प्रकल्प, नदी जोड प्रकल्प आहे, जायका मार्फत तुमच्या नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. असे अनेक प्रकल्प. आज नदीकाठ तुमचा सुंदर होतोय. तुम्ही जर बघितलं खराडीच्या आसपास तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला ते काम दिसेल. असे अनेक प्रकल्प भारतीय जनता पार्टी म्हणून जे कधीही कोणी स्वप्नात देखील बघितले नव्हते, असे प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्याचा एक मानस आणि संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आणि तो काही अंशी पूर्णही केला. येत्या महानगरपालिकेच्या 5 वर्षाच्या कालावधीत अनेक ठिकाणी मेट्रोचा विस्तार झालेला तुम्हाला दिसेल. अनेक नवीन नवीन उपक्रम, अगदी हॉस्पिटल सकट सगळ्या गोष्टी या मार्फत तुम्हाला दिसतील. माझी सर्व मायबाप बंधू जनता भगिनींना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना अगदी भरघोस मतदान करा आणि विकासाला मतदान करा, विकासाला साथ द्या आणि येणाऱ्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार आणि सक्षम भारतीय जनता पार्टी म्हणून पुणे महानगरपालिकेत या सर्व उमेदवारांना पोहोचवा हीच विनंती करतो. जय श्रीराम.